डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयवांपैकी एक असून आणि ते दृष्टीच्या संवेदनांसाठी जबाबदार आहेत. आता याच डोळ्यांची काळजी घेण्यासाठी नाशिकमध्ये गेल्या 38 वर्षांपासून नेत्रसेवा देणारे नेत्रतज्ञ डॉक्टर शरद पाटील यांचं सुशील आय केअर आणि अग्रवाल्स आय हॉस्पिटल या ठिकाणी अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालं. आपले डोळे हे अत्यंत महत्त्वाचे असून त्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी नाशिकमध्ये सुशील आय केअर आणि डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल, कॉलेज रोड, श्रद्धा मॉल या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून उत्तम सेवा देत आहे. या ठिकाणीच अत्याधुनिक शस्त्रक्रिया सेंटर उभारण्यात आलं असून रविवारी शस्त्रक्रिया सेंटरचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे यांच्यासह इतर मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या हॉस्पिटलची पाहणी करत डॉक्टर शरद पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोळे तपासणी केली. यावेळी डॉक्टर शरद पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. हॉस्पिटलचे अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग रुग्णांसाठी खुलं झालं आहे. नेत्रसेवा क्षेत्रामध्ये या माध्यमातून हॉस्पिटलकडून चांगलं काम होईल आणि सर्व गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य आणि उत्तम दृष्टी लाभण्यासाठी हॉस्पिटलचा हातभार लागेल. या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिल्या. प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर पाटील, डॉक्टर अग्रवाल, सर्वच मान्यवर, आमचे सहकारी गिरीश महाजन, सीमाताई हिरे आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंवर आज या नवीन आय हॉस्पिटलचं उद्घाटन करण्याची या ठिकाणी संधी मला मिळाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे. मला विश्वास आहे की या ठिकाणी आय केअरच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून होईल आणि सर्व गरजू अशा प्रकारचे जेवढे पेशंट्स या ठिकाणी येतील सर्वांना उत्तम आरोग्य आणि उत्तम दृष्टी या ठिकाणी लाभेल अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सुशील आय केअर हे नाशिकमधील एक अग्रगण्य नेत्रसेवा केंद्र गेल्या 38 वर्षांपासून कार्यान्वित आहे. उत्कृष्ट नेत्र उपचार आणि रुग्णसेवेच्या बांधिलकीसाठी ते प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये 2 अत्याधुनिक केंद्रांच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॉर्नियल ट्रान्सप्लांट, लॅसिक, रेटिना आणि ग्लुकोमा या उपचार पद्धती, प्रगत नेत्रसेवा प्रदान केल्या जात असून नव्यानं अवगत केलेल्या ओटी फ्लोअर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि पायाभूत सुविधांना सुसज्ज असून याबरोबरच डॉक्टर अग्रवाल्स हेल्थ केअर लिमिटेड हे नेत्रसेवेच्या क्षेत्रात विश्वासार्ह नाव असून रुग्णांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी नावाजलेलं आहे. नेत्रसेवा क्षेत्रामध्ये रुग्णांच्या आवश्यकतांची पूर्ती करताना त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविला आहे. भारतात 14 राज्यांमध्ये 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 230हून अधिक केंद्र आणि आफ्रिकेतील 9 देशांमध्ये 16 केंद्रांची व्यापक साखळी कार्यरत असून प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शरद पाटील आणि डॉक्टर अग्रवाल्स आय हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल अग्रवाल यांनी या हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली. मेरा नाम राहुल अग्रवाल है. मैं चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हूँ डॉक्टर अग्रवाल्स हेल्थ केयर लिमिटेड में. हमारे 250 ब्रांचेज़ हैं ऑल ओवर इंडिया एंड अफ्रीका में हम प्रेजेंट हैं. आज सुशील आई केयर के साथ हमारा जो ये संगठन है डॉक्टर अग्रवाल्स आई हॉस्पिटल का, उसका लॉन्च है नासिक में. ये बहुत ही हमारे लिए प्रेस्टिजियस हॉस्पिटल है बिकॉज़ यहाँ पे हम डॉक्टर शरद पाटिल के साथ यहाँ पे हम पार्टिसिपेट कर रहे हैं. वो बहुत ही नामचीन डॉक्टर हैं यहाँ पे एंड उन्होंने बहुत अच्छा काम किया है, काफ़ी सालों से किया है. लास्ट 30-40 साल से वो बहुत अच्छा काम कर रहे हैं, लोगों को विजन दे रहे हैं, जिसके लिए हम उनके साथ पार्टिसिपेट करके यहाँ पे हमने ये लॉन्च किया. हे अग्रवाल्स आय हॉस्पिटलचा एक भाग असून त्याचे उद्घाटन आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमास गिरीश भाऊ महाजन, सीमाताई हिरे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर नाशिकचे असंख्य डॉक्टर्स
हितचिंतक या प्रसंगी आले होते. सुशील आय केअर हे 38 वर्षांपासून नाशिकमध्ये कार्यरत असून गेल्या 4 वर्षापूर्वी अग्रवाल्स हेल्थकेअर यांच्याबरोबर संलग्न झाले असून आता नाशिकसाठी अत्याधुनिक नेत्रसेवा, तपासण्या व जागतिक दर्जाच्या उपचार जे आहेत ते आता नाशिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. आणि या हॉस्पिटलमध्ये आमचं मॉड्युलर थिएटर म्हणजे स्टीलचं ऑपरेशन थिएटर याचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांनी केलं. गेल्या 1 वर्षापासून आम्ही इथं रुग्णांवरती उपचार करत आहोत आणि असंख्य रुग्णांना या अत्याधुनिक सेवांचा फायदा झालेला आहे. त्याच्यामध्ये मोतीबिंदू, चष्म्याचा नंबर घालवणे, काचबिंदू, डोळ्याच्या पडद्याचे ऑपरेशन, नेत्ररोपण व त्याचबरोबर शैक्षणिक भागसुद्धा पाळला जातो. आमच्या इथे पोस्ट कोर्सेस असून मेडिकलचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथे येतात. तर अशीच आमची वाटचाल जी आहे, हे हॉस्पिटल कॉलेज रोडवरचं तसंच सातपूरचं आमचं एक अजून हॉस्पिटल आहे. याद्वारे आम्ही उत्तर महाराष्ट्रातील लोकांची समाजसेवा व नेत्रसेवा करीत आहोत. धन्यवाद. हा उद्घाटन सोहळा त्याचबरोबर प्रथम वर्धापन दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी सुशीला आय केअर आणि डॉक्टर अग्रवाल हॉस्पिटल या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.